श्रीराम समर्थ सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभातेमनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 17 जुलै. गुरुनी सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे. एकदा असे झाले की एक बाई बाळंतीण झाली आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली. तेव्हा मुलाला ही माझी आई आणि त्या बाईला हा माझा मुलगा हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे कशा करता आलो हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे आपण काही एका निश्चित कार्याकरता जन्माला आलो आहोत. ते म्हणजे मनुष्य देहात परमात्म्याची ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे परमार्थाची ओळख विसरलो. विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करत राहिलो. पण विषयच जर खोटे तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार? आणि जे सुख मिळते तेही अंती खोटेच ठरते. म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे, तेव्हाच भक्ती करता येते. जिथे विषय विरक्ती झाली तिथेच भक्तीला सुरुवात होते. गुरु तरी काय करतो तर विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवतो. म्हणून तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरुनी सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातील. कारण गुरु व्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते. गुरुनी सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने साधन केले म्हणजे गुरुला गौणपणा दिल्यासारखे झाले. वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा आहे. ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशीच झाली म्हणजे त्याच्या वचनावरचा विश्वास बसतो आणि गुरु सांगेल तेच साधन खरे असे वाटू लागते. गुरु तरी नाम हेच सत्य असे सांगतो आणि नामस्मरणाला आणखी दुसऱ्या काही साधनांची गरज लागत नसते हे पटवून देतो. नाम हेच साधन आणि तेच साध्य होय हे अक्षरशः खरे आहे. गुरुनी सांगितलेले साधन पतिव्रतेसारखे निष्ठेने पाळले पाहिजे. ती जशी आपल्या पतीशिवाय जगात दुसरा पुरुषच नाही असे मानते त्याप्रमाणे आपण आपले साधन सांभाळले पाहिजे. जो असा अनन्यतेने वागतो त्यानेच गुरु आज्ञा प्रमाण मानली असे होते आणि त्यामुळेच त्याला खरे सुख होते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणातरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचेच होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळवण्यासाठी धडपड करतो तितकी सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. बोधवचन सद्गुरु आज्ञाप्रमाण हेच साधनातील साधन जाण. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष देवशयनी आषाढी एकादशी. चातुर्मास प्रारंभ. आषाढ शुक्ल एकादशी ही पद्मनाभा असेही ओळखली जाते. सूर्य मिथुन राशीत आल्यावरती ही एकादशी येते. चातुर्मास प्रारंभ होतो. ब्रह्मवैवर्त पुराणात हिचा उल्लेख आहे. अंगिरा मुनींनी राजा मांधाताला हे व्रत सर्वप्रथम सांगितले. वारकरी संप्रदायात या एकादशीचे विशेष महत्त्व आहे. पंढरपूरमध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. चातुर्मास व्रताला प्रारंभ होतो. घंटाळी मंदिरात दर एकादशीला सामूहिक पठण होत असते. यामध्ये आपण नक्की सहभागी व्हा. संपूर्ण गीतापाठ सकाळी 10:30 ते 12:30, विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी 5 ते 6 आणि हरिपाठ रात्री 8 ते 9. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद
तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.